दरम्यान केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये तपासावेळी आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लग्न टाळण्यासाठी हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जातोय। चेतन चौधरीने सियाकडून किमान 3 वर्षांचा कालावधी मागितला होता आणि केतनची हत्या केली तर पुढील 3 वर्ष लग्नाचा विषयच निघणार नाही असा त्यांचा विचार असल्याची माहिती समोर येते। या काळामध्ये चेतनला करिअरमध्ये स्थिर होण्याची संधी मिळेल तर सियाला देखील मुक्तपणे आयुष्य जगता येईल असा या दोघांचा प्लॅन होता। याच पार्श्वभूमीवर दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा निर्णय घेतला आणि कट रचून लोहगडावरून त्याला ढकलून दिलं असा तपासामध्ये संशय व्यक्त केला जातोय। तर आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी हत्या करण्याच्या पद्धतींबाबत आधीच गुगलवर अभ्यास केल्याचा दावाही पोलिसांकडून केला जातोय। विष देऊन किंवा किल्ल्यावरून दरीमध्ये ढकलून हत्या कशी करता येईल या संदर्भात ऑनलाईन माहिती शोधल्याचं देखील तपासातून समोर आलंय। दरम्यान लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी नेऊन संपूर्ण गुन्ह्याचं सीन रिक्रिएशन केलंय। कट कशा प्रकारे रचला गेला याची साखळी जोडण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। या प्रकरणामध्ये तपासाची दिशा अधिक गंभीर बनली आहे। अजून मोठे खुलासे होण्याची शक्यताही वर्तवली जाते। दरम्यान केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये उद्या एक महत्त्वाची घडामोड होण्याची शक्यता आहे। मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी उद्या संपते। दोघांनाही वडगाव मावळ न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दुपारी 12 नंतर या दोघांची कोर्टामध्ये हजेरी आहे। या प्रकरणामध्ये अधिक तपासासाठी पोलिसांकडून पुढील कोठडीची मागणी केली जाईल। दरम्यान या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर दोन्ही आरोपींच्या बाजूने स्वतंत्र वकील न्यायालयामध्ये युक्तिवाद करतील। या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पुढील तपासाची दिशा नेमकी कशी असणार हे उद्या स्पष्ट होईल।